बातमी शेजारच्या कर्नाटकातली आहे, जो अक्षरशः बंदमुळे भरडून निघालाय. कारण कावेरी पाणी वाटपाविषयीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कर्नाटकात तीव्र विरोध सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून न्यायालयानं कर्नाटक सरकारला तामिळनाडूला दररोज कावेरीतून 15,000 क्युसेक्स पाणी देण्याचे निर्देश दिले, ज्या विरोधात कर्नाटकामध्ये मात्र नापसंतीची नाराजीची लाट आहे. आणि आज कावेरी होर्ता समितीच्या कार्यकर्त्यांनी मैसूर, मांडार, हसन या सगळ्या जिल्ह्यांमध्ये कर्नाटकाच्या तीव्र आंदोलन केलं. वाहतुकीवर खूप परिणाम झाला होता, एअर ट्रॅफिकला सुद्धा परिणाम झाला होता. खबरदारीचा उपाय म्हणून तामिळनाडूत येणाऱ्या बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. काही पर्यटन स्थळंही बंद करण्यात आली होती. इतकी ती धग वाढलेली होती. कर्नाटक सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करायची मागणी विरोधकांकडून केली जाते. त्यामुळे कावेरीचं पाणी पुन्हा एकदा पेटल्याची चिन्ह आहेत. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तुर्तास नरेंद्र मोदींना पत्र लिहून हस्तक्षेप करायची विनंती केली आहे. हा सगळा प्रकार आहे काय? कावेरीच्या पाण्याचा वाद हा 19व्या शतकात सुरू झालाय. म्हणजे हे आत्ताचं प्रकरण नाहीये, शतकाभरापासून चालू आहे. कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पॉंडिचेरीमध्ये कावेरी ही महत्त्वाची नदी आणि तिच्या पाणी वाटपाचा तिढा. 1924 मध्ये ब्रिटिश काळात पहिल्यांदा सामंजस्य करार झाला होता. 1986 मध्ये केंद्र सरकारनं प्राधिकरणाची स्थापना केली होती हा प्रश्न सोडवण्यासाठी. कावेरी लवाद त्याला म्हणतात. 2007 मध्ये प्राधिकरणानं अंतिम अहवाल सादर केला आणि त्यानुसार प्राधिकरणाचा अहवाल मान्य करायला मात्र कर्नाटकने नकार दिला. त्यांना असं वाटलं की आमच्यावर अन्याय होतोय. 2013 मध्ये प्राधिकरणाच्या अहवालाला केंद्रानं मंजुरी दिली. वेळोवेळी झालेल्या या निर्णयांना कर्नाटककडून विरोधच होतोय, जो आताही पाहायला मिळतोय. आणि तामिळनाडूला पाणी देण्याबद्दलच्या निर्णयाला ते सतत विरोध करतायत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधातही आंदोलन केली, कारण सर्वोच्च न्यायालयानं तोच लवादाचा निर्णय अंतिम ठेवलेला होता.